आणि अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवारांचा राजकीय वारसदार कोण असणार याच्यावर 2-3 दिवस खूप जास्त चर्चा रंगली। उपमुख्यमंत्रीपदी जरी सुनेत्रा पवारांनी शपथ घेतली असली तरी सुद्धा अजूनही राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष कोण याची मात्र चर्चा अजूनही सुरू आहे। त्याचं उत्तर मिळालेलं नाहीये। काल प्रफुल्ल पटेल यांचं नाव पियुष गोयलांनी परस्पर जाहीर केल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला, ज्यावरती स्वतः प्रफुल्ल पटेलांनी स्पष्टीकरण सुद्धा दिलं। आता राष्ट्रवादी पक्षातल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एक पत्र लिहिलंय आणि मोठी मागणी केली आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा पवारांची निवड केली जावी अशी मागणी पदाधिकाऱ्यांच्या वतीनं केली जाते। बाबासाहेब पाटील यांच्यासह एकूण 30 पेक्षा अधिक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेलांना एक पत्र पाठवलंय। त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपदासोबत काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि सुनेत्रा पवारांनी अगदी 2च दिवसापूर्वी शपथ घेतली राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची। पण अनेकांनी याबद्दल आपलं असं एक मत व्यक्त केलं की सगळं खूप घाईघाईत घडतंय। दादांचे अंत्यविधी आत्ताच कुठे पूर्ण झालेले होते आणि शिवसेनेतल्या म्हणजे सत्तेतल्या शिवसेनेतल्या अनेक नेत्यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केल्यानंतर आता उदय सामंतही याबद्दल बोलताना पाहायला मिळतात। जाणून घेऊया। जनतेच्या मनामध्ये जे आहे किंवा तुम्ही जर शपथविधीचे फोटो बघितले किंवा तटकरे साहेबांचे फोटो बघितले किंवा प्रफुल्लभाईंचे फोटो बघितले आणि त्याच्या खाली लाखो लोकांच्या आलेल्या जर प्रतिक्रिया बघितल्या तर हे जे लवकर झालेलं आहे हे मला असं वाटतं त्या सोशल मीडियाच्या आधारे की अनेकांना पटलेलं नाही। काल लोकसत्ताचा आपण जर अग्रलेख बघितला असतं त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आहेत। स्वाभाविक प्रत्येकाच्या मनाला जे वाटत असेल पण त्याच्यामध्ये कायदेशीर बाब काय मला माहीत नाही। सुनेत्राबाईंनी उपमुख्यमंत्री झाल्या याच्याबद्दल 100% म्हणजे पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या म्हणून समाधान आहे, पण एवढ्या लवकर का झालं ही देखील एक शंका त्याच्यामध्ये निर्माण होते।